वाढत चाललाय, पाठिंबा सुद्धा वाढत चाललेला आहे आणि माझं फलटणच्या जनतेला एकच सांगणं आहे, ही निवडणूक देशाचं प्रतिनिधित्व करणारी आहे. आपले लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी ह्यांना परत पंतप्रधान करण्यासाठी आहे. ही लढाई काही भावकीतली नाही, ग्रामपंचायतीतली नाही. त्यामुळे फलटणच्या लोकांनी जास्तीत जास्त कमळाचं बटन दाबा. प्रत्येक कमळाचं बटन जे दाबलं जाईल त्याला रणजितदादांना मत मिळणारच आहे, पण आपले लाडके, सर्वांचे लाडके नरेंद्र मोदीजींनाही ते मत मिळणार आहे आणि आपल्या सगळ्यांना नरेंद्र मोदीजींनाच परत प्रधानमंत्री करायचं आहे. माडा रणजितदादा नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ इथे उपस्थित आपल्या वहिनी साहेब झाल्या. त्यांचे आमच्या सर्व तरुण मुलांपासून त्यांचे सहर्ष स्वागत. आम्ही ताई वहिनी एवढं सांगतो, फलटणमध्ये क्रमांक 7 रणजित सराई निंबाळकर यांना प्रचंड मताने निवडून द्या. प्रभाग क्रमांक 7 मध्ये फलटणमधून सगळ्यात जास्त लीड असेल अशी मी गवाही देतो. हा, रणजित दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. एकच वादा, रणजित जय जय श्रीराम, जय श्रीराम, जय. मधून हायवे हे जाणार, पंढरीला रेल्वे सुरू ही होणार, पंढरीला रेल्वे सुरू ही होणार. नाईक बोमवाडीत MIDC असणार, नीरा देवधरचं पाणी हे दिसणार, नीरा देवधरचं पाणी हे दिसणार. डायरेक्ट काम वस्तया आता, नसतो या नुसताच वादा, अहो नसतो या नुसताच वादा. बनन ओनली आता फक्त रणजित दादा, रणजित दादा. बनन ओनली आता फक्त रणजित दादा, रणजित दादा. बनन ओनली आता फक्त रणजित दादा, रणजित दादा. बनन ओनली आता फक्त रणजित दादा, रणजित दादा, रणजित दादा, रणजित दादा, रणजित दादा, रणजित दादा.